3 वर्षापासून सक्षम टाटेचं आणि माझं प्रेमसंबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते. त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार. कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते. म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला. हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते. तुझा भाऊ आणि माझे 2 भाऊ आणि सक्षम आणि हे चांगले मित्र होते. नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले. तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. चला. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला. आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काय ते? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर, पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. पुरोगामी महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना नांदेडमध्ये घडलेली आहे आणि या घटनेकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला नक्की सैराट चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. प्रेम संबंधाला विरोध असल्यामुळे मुलीचे वडील आणि भावाने मिळून या तरुणाची हत्या केली आहे. 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आंचल मामिडवाड या दोघांचे प्रेम संबंध होते. आंतरजातीय प्रेम संबंधाला आंचलच्या भावाचा आणि वडिलांचा विरोध होता. तू दुसरा कोणीही आण पण हा नकोच असं वारंवार सांगण्यात आलं. त्याला मारून टाकू अशी धमकी सुद्धा देण्यात आली आणि तसं करूनही दाखवलं. आंचलच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमला गोळ्या घालून मारलं, त्याची हत्या केली. सक्षम ताटे आणि आंचलचा भाऊ हिमेश मामिडवाड हे दोघेही मित्र होते. दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. 1.5 महिन्यापूर्वी सक्षम जामिनावर सुटून सुद्धा आला होता. सक्षम आणि आंचलच्या प्रेम संबंधाची माहिती आंचलचे वडील गणेश मामिडवार यांना लागली. सक्षम दुसऱ्या जातीतला आहे आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा आहे. त्यामुळे आंचलचे वडील आणि भावाचा या प्रेमाला विरोध होता आणि याच कारणातून आंचलचे वडील गणेश मामिडवार आणि भाऊ हिमेश आणि साहिल सोबत अन्य दोघांनी गुरुवारी रात्री नांदेड शहरातील जुनागंज भागात सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली आहे आणि शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रियसी आंचल मामिडवाड हिने सक्षम सोबत लग्न करणार असल्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आंचलने सक्षमच्या पार्थिव देहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं. आमच्या प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझे वडील व माझ्या भावाने सक्षमला मारलं, पण ते हारले आणि माझा प्रियकर मरून सुद्धा जिंकलाय. माझ्यावर कुणाचीही जोर जबरदस्ती नाहीये. मी माझ्या वडिलांना आणि भावाला जिंकू देणार नाही.
मी सक्षमची आहे आणि शेवटपर्यंत सक्षमचीच बनून राहणार असं म्हणून आचलनं टाहो फोडला. तसंच प्रियकराच्या मृत्यूनंतरही मी त्याचीच बनून राहणार असा निर्धार या तरुणीने घेतला आहे. या घटनेनंतर परत एकदा सैराट चित्रपटाची आठवण नक्कीच येते. जाती जातीमधून होणारी हत्या, तसेच माझ्या बापाला फाशीची शिक्षा द्या म्हणणारी मुलगी, नेमकं कोण चुकतंय? समाज चुकतोय का तो बाप चुकतोय का ती मुलगी चुकते? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नेमकं या सर्व घटनेमध्ये किंवा या अशा प्रकरणामध्ये नेमकं कोण चुकतंय? व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.